नमस्कार मंडळी, मी किशोरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मोड आलेल्या मुगाची उसळ किंवा मोड आलेल्या मटकीची उसळ तुम्ही बरेचदा खाल्लेली असेल, पण तुम्ही त्याच मोड आलेल्या मूग मटकीपासनं अशा प्रकारचा झुणका कधी खाऊन बघितला आहे का? नसेल खाल्ला ना, तर मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करून बघा। अतिशय पौष्टिक असा हा झुणका तयार होतो आणि हा झुणका तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। त्यासाठी मी इथे 1 वाटी मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेत। स्वच्छ धुवून घेतले होते, मिक्सरच्या पॉटमध्ये घातले। त्यानंतर मग त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घालून जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली। फोडणीसाठी इथे मी आता एका पॅनमध्ये तेल घातलं। तेल जरा जास्तच घ्यायचं आहे, तर मी 2 मोठे टेबलस्पून तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घालून घेतलं आणि आता मग 2 मोठ्या आकाराचे अगदी बारीक चिरून घेतलेले कांदे घातले आहेत। कांदे लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी अर्धा टीस्पून हिंगसुद्धा घातलेला होता। कांदा छान लालसर रंगावर परतून झालेला आहे, तर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मसाले घालत आहे। तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि मीठ। तर सर्व मिश्रण जे आहे ना, तर ते अगदी छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान शिजले गेले पाहिजेत। ह्यामध्ये आता अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला। टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तर मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं हा मसाला शिजवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता ह्यामध्ये ही जी मूग आणि मटकीची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती, तर ती घातली आणि ही पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून हा झुणका 10 ते 12 मिनिटं अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे। ह्यामध्ये आता अजिबात पाणी वगैरे घालण्याची गरज नाही आहे, कारण मी मूग आणि मटकी बारीक करतानाच त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं होतं। अधूनमधून झाकण उघडून झुणका परतत राहायचं आहे, म्हणजे तळाला बसणार नाही, म्हणजेच जळणार नाही। तर अधेमध्ये झाकण उघडून मग ह्याला छान असं खालीवर करायचं, परतून घ्यायचा। तर खूप छान असा हा चविष्ट झुणका तयार होतो। त्यानंतर मग मी गॅस बंद करून घेतला आणि 2 टीस्पून ह्यामध्ये मी लिंबाचा रस घातला, वरून कोथिंबीरसुद्धा घातली। तर चविष्ट आणि पौष्टिक असा हा मूग आणि मटकीचा झुणका तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच हेल्दी रेसिपीसोबत। धन्यवाद।